झेडपी आणि पंचायत समिती अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस आहे। संध्याकाळपर्यंत त्यामुळे या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे। उद्यापासून झेडपी प्रचाराची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर बंडोबा जे आहेत त्यांना थंड करण्याचं सुद्धा मोठं आव्हान राजकीय पक्षांसमोर असणार आहे। तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीचं नेमकं चित्र काय आहे ते स्पष्ट होणार आहे। तर अधिक माहितीसाठी आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे। प्रताप, का अधिकचे अपडेट्स आहेत? आज झेडपी निवडणुकीचा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे निश्चितच संपूर्ण चित्र आपल्या समोर येणार आहे। त्याचबरोबर ज्यांनी बंडखोरी केलेली आहे त्यांना थंड करण्याचे सुद्धा प्रयत्न आता सुरू झालेत। नक्कीच आपण जर पाहिलं तर माघारीसाठी आजचा शेवटचा दिवस आहे। खरं तर आपण पाहतो की ज्यांना माघार घ्यायची आहे ती माघारीच्या आदल्या दिवसापर्यंत माघार घेतली जाते, पण आजच्या शेवटच्या दिवशी फार काय जादू होईल अशा प्रकारचं चित्र एकूण दिसून येत नाही। कारण आपण पाहतो की गावगाड्याची निवडणूक आहे। गावगाड्याच्या निवडणुकीत राजकीय ईर्ष्या जी आहे ती टोकाला पोहोचलेली असते। कारण आपण पाहतो की डावलले गेलेले उमेदवार सहजासहजी माघारी घेत नाहीत अशा प्रकारची एकूण चित्र आपल्याला यापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पाहायला मिळालेलं आहे। तशाच प्रकारचं चित्र राहील अशा प्रकारचं एकूण दिसून येत आहे। कारण आपण पाहिलं तर अनेक राजकीय पक्षांमध्ये जे बंड झालेलं आहे त्या बंडोबांना थंड करण्याचा पुरेपूर प्रयत्न झालेला आहे, पण त्यांनी माघार घेतलेली नाही। ते दिग्गज उमेदवार, जे मातब्बर उमेदवार ज्यांना तिकीट डावलले ते निवडणुकीच्या रिंगणात असणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। अनेक उमेदवारांनी तर दुसऱ्या पक्षाचा झेंडा हातात घेऊन त्या ठिकाणी दंड थोपटलेला आहे। त्यामुळे आपण पाहतो की आज किती रिस्पॉन्स मिळतो याबद्दल साशंकता आहे। काही क्वचित प्रसंगी काही क्वचित लोक या ठिकाणी माघार घेऊ शकतात, पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अनेक नेत्यांनी उमेदवारांना सक्त सूचना दिलेल्या आहेत, सक्त इशारा दिलेला आहे। तुमची भेट सुद्धा आमची स्वर्गात होईल। याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही जर आता बंडखोरी करण्याचं थांबवत नाहीत, माघार अर्ज घेत नाही तर या पुढचे संबंध नसतील अशा प्रकार सुद्धा इशारा दिलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की कशा प्रकारची ईर्ष्या टोकाची या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे गेलेले हे दिसून येते। त्याचबाबत आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टामध्ये आज जो निकाल लागणार आहे त्याच्यावर पण अनेक लोकांची गणितं अवलंबून असणार आहेत। आज सुप्रीम कोर्ट काय डायरेक्शन देतं आरक्षणासंदर्भात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार गेल्या आठवड्यापासून आपण पाहतो की जोरदार रंगलेला आहे। अनेक ठिकाणी करणी भानामती यासारखे सुद्धा प्रकार समोर येतात। म्हणजे कशा प्रकारची राजकीय ईर्ष्या या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पोहोचलेली आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। अगदी त्यामुळे आज चित्र स्पष्ट होणार आहे आणि त्याचबरोबर उद्यापासून प्रचाराची रणधुमाळी सुद्धा सुरू होणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।